यंदाचा खास पाडवा आहे कारण यंदा लेखिका म्हणून प्रेक्षकांसमोर येते आणि आपल्याला ढोल ताशा वाजवायला आवडतं असं आता या ठिकाणी तिने सांगितलं। आपण पाहूयात। आपल्या सोबत आहे मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस गाजवलेली नेहा शितोळे आपल्या सोबत आहे आणि देवमाणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस देऊसकर आपल्या सोबत आहेत। नेहा, सगळ्यात आधी मला तुला विचारायचं आहे, ह्या शोभायात्रेत कधी कधी सहभागी झालीयस, याआधी सहभागी झालीयस? माझा पहिला चित्रपट ज्यात मी काम केलं होतं अभिनेत्री म्हणून देऊळ, त्या निमित्ताने मी पहिल्यांदा शोभायात्रेत आले होते आणि यावर्षी हा पहिला चित्रपट आहे जो मी लिहिलाय देव माणूस, त्या निमित्ताने मी इथे आलेली आहे। यावर्षी लेखिका म्हणून इथे आली आहे, त्याचा जास्ती आनंद। माझ्या शाळेत ढोल ताशा वादनाची परंपरा आहे, मुलींनी ढोल वाजवण्याची परंपरा आहे, त्यामुळे मी शाळेत असताना आणि त्याच्यानंतर जवळजवळ 3-1 वर्ष ढोल वाजवलाय स्वतः। मी नागपूरचा आहे, आमच्याकडे 2 खूप मोठ्या शोभायात्रा निघतात, जवळपास याच स्केलची, कदाचित यापेक्षाही मोठी असते, पण गिरगावातली शोभायात्रा त्याचा चार्म वेगळा आहे। माझ्यासाठी मुंबईतली शोभायात्रा ही पहिली आहे आणि देव माणूसच्या निमित्ताने इथे यायला मिळालंय, तो खूप आनंदाचा क्षण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।